एक तर जो सगळ्यात जास्त काम करतो त्याचा चिडलन बिडलन त्यालाच तुम्ही टार्गेट करता. तरी सगळंच आम्ही तर बऱ्याचदा वापरतो, आपण पण घरात वापरतो. अरे बाबा नो, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत. त्याच्यावर पैशाच्या बजेटमध्ये या सगळ्या गोष्टी बसवाव्या लागतात. पण ते वेगळ्या उद्देशाने बोललो. अशा प्रकारची नैसर्गिक संकटे येतात त्यावेळेस राज्य सरकार ताकदीनं अडकलेल्या अडचणीमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी, तिथल्या नागरिकांच्या, तिथल्या ग्रामस्थांच्या, तिथल्या मायमाऊलींच्या पाठीशी उभं राहत असतं आणि ते उभं राहणार. आम्ही राहतोय अशा प्रकारचा विश्वास ते त्यांना दिला. डेअरीच्या बाबतीत एक प्रश्न आहे, फार्मावर ते देखील काय होतं, मी बोललो ना, त्याच्या बोलण्या मागचं मी काय बोललो आणि पुढचं काय बोललो तेच घेत नाही. ते तेवढंच घेतात की सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग आणतात. अरे पण त्याच्या आधीचं काय बोललो आणि पुढचं काय बोललो बघा ना. ह्या ज्या काही संकट, उलट माझ्या 2-2.5 दिवसाचा दौरा इतका व्यवस्थित त्या ठिकाणी झाला. सगळ्यांचं मी नीट समजून घेतलं. कुठंही त्या बाबतीमध्ये आता तुमच्या पत्रकारांनी सकाळी मी 6ला सुरुवात करायचो ना, आल्याला दांडकं पुढे धरायचे, दादा बोला. अरे मी म्हणलं थांब ना बाबा, लोकांच्याकडे जाऊ दे. आणि मग ते तसं म्हणलं ना की हा दादा चिडले, दादा असं झालं. अरे कशाचं चिडलं? एक तर जो सगळ्यात जास्त काम करतो त्याचा चिडलन बिडलन त्यालाच तुम्ही टार्गेट करता. तुमचा सत्कारच केला पाहिजे. डेअरीच्या बाबतीत एक प्रश्न आहे तुमचा आता म्हणजे